आणि आता नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। शनिवारी सकाळी बोरगावात धक्के जाणवलेले होते, तर रात्री कळवण तालुक्यातील दळवट भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। घरांचे पत्रे आणि भिंती आणि खिडक्यांमध्ये सौम्य हालचाली देखील जाणवल्या आणि यानंतर मात्र परिसरामध्ये आता खळबळ उडालेली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सराड, चिखली आणि बोरगाव परिसरामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीये, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। किरण, नाशिकमध्ये पुन्हा एकदा काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, खरं तर काल नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा परिसरात असलेल्या बोरगाव या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि 4 सौम्य धक्के हे जाणवले होते। आणि त्यानंतर रात्री आणखीन एकदा खरं तर याच परिसरामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने कळवण, पेठ आणि दिंडोरी या तिन्ही तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्या पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आणि खास करून कळवणच्या दळवट येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले आणि या भूकंपामुळे घराचे पत्रे, भिंतींचे सुद्धा जे हालचाली हे नागरिकांनी बघितलेले आहेत। आणि 20 ते 30 सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती प्रशासनाची आहे। आणि त्याच पद्धतीने दिंडोरी आणि पेठ तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही जे आश्रमशाळांच्या भिंतीला जे तडे गेलेले आहेत, काही घरांचं नुकसान झालेलं आहे, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळते। पण कुठलीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात जे वित्तहानी या घटनेमुळे झालेली नाहीये, अशा माहिती प्रशासनाची आहे। त्यामुळे कालपासून हे नेमकं भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत त्या संदर्भात सविस्तर अहवाल हे सादर करण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाने दिलेले आहेत। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।